तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाहीत? अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची पण तयारी करून घ्यायची. स्मार्टफोनच्या जगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजे. माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे. शाळा, अभ्यास, डान्स क्लास, कोचिंग क्लास, स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता तुमच्या नाकी नाव आलेत का? अहो मग या सर्वांवरती एकच पर्याय, अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी व मैदानी खेळ जसे कुस्ती, कबड्डी, रनिंग इत्यादींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या मुलांची ऍडमिशन करून टाका आणि बिनधास्त राहा. प्रवेशासाठी संपर्क 9421783893. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा. पडायच्या आधी एक चांगली रील्स काढून घेते बा. मला लय व्हायरल व्हायचं बा पटपट. किती ट्रेंडिंगला गाणी आल्यात, किती सगळी भारी रील्स टाकतात. आता मी बी पटकन एक रील्स काढते. कुठलं गाणं आहे बा, गुलाबी साडीवरच करते. कसं करू? पडायचं नाही बा, एवढं काम करा. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसत मी भारी राजा फोटो माझा काढ. केस का मध्ये येते परत. अहो तुम्ही कसं खाली येऊ नका, पडचाल. काय पडचाल? इथं काय करते तू? ती वय मी रील्स काढते. रील्स काढते? हा. आणि पडली बिडली म्हणजे खाली काय करायचं? अहो तुम्ही कशाला आला इथं? कशाला म्हणजे? इकडे काय करते तू? मी आली रील्स काढायला. काय डोक्या बिक्या पडली काय तू? डोक्यावर नाही पडली, तुम्ही सारख्या बाजूला मला ते गुलाबी साडीवर रील्स काढायची. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? अख्खं गाव पालत घातलं मी आणि हिथं तू. अहो एवढं गाव पालतं घालायचं, हिथंच यायचं की. मग हिथं कुणी बघू नये म्हणून तुम्ही माझ्या मागे येऊ नये म्हणून मी हिथं विहिरीत आली, कुठं कोपऱ्यात बिपऱ्यात, आणि तुम्ही अजून हिथंच पालतं परत आलाय का? थांब आणि असलं काय सॉंग सजवलं ही? अहो फॅशन आहे आता, तुम्हाला काय माहिती? कशाची पॅशन? चल लवकर ती घरी साडी बदल जा पण. मी नसते घरी येत मला रील्स काढायची. अगं बाया, मी सकाळपासून काय खाल्लं नाही, माझ्या पोटात काय नाही, मला भूक लागली. चल बरं. गा बसा, तुम्ही रोजच खाताय, मग 4 भाकरी वरपताय. सारखं तुम्ही आधी मला रील्स काढू दे बरं. कशाची रील? कुठं गेला ती मोबाईल? रील बिल काढायचं नाही, चल घरी चल. नाही मला आधी रील्स काढा, मग मी घरी येते. कसली रील काढायची पण तुला? ते नाही माहित तुम्हाला? गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राया फोटो माझा काढ. हे बघ सृष्टी, ती लाली लाल काय करायचं नाही, लाल हुस तर हाणीन तुला. परत हा ना, आधी रील्स काढू द्या मला. रील बिल काय ना, चल घरी चल. नाही मी नसते येत घरी. बघा आधी मला रील्स काढू द्या, मग आपण घरी जाऊ. काय रीलचं भूत सवार झाले तुझ्या? झोपेत बी रील करती आणि उठलं बी रील करती. हो तुम्हाला माहितीये का ती जाऊ द्या. ती गुलाबी साडी लय भारी ट्रेंडला गाणं आहे. मला तेवढी रील्स काढू द्या, मग आपण घरी जाऊ. तिकडे घरी गेल्यावर काय करायचं ती घरात कर, बाहेर चर्चा वाद करायचं नाही. माझी गावात इज्जत आहे, इज्जत घालवायची नाही. ती काय कपडे घातले तर गावातली माणसं काय म्हणतात मला? अहो माणसातच पब्लिक होतं, राहू दे तुम्ही. बसा तुम्ही, सारखा बाजूला, आधी मला रील्स काढू द्या. रील्स काढू दे म्हणजे? तुम्ही जर आता रील्स नाही काढू दिली, मी विहिरीतच जीव दे. मी चालले जीव द्यायला. थांब 1 मिनिट. मला सांग, तू विहिरीत जीव द्यायला निघाली? हा. पवायत तुला? तुम्हाला काय माहिती? येतं मला पवायला. येतो ना? जा उड्या हाणी विहिरीत जा, जीव दे. काय कर, त्या टोकावर थांब, मी तुला ढकलून देतो. अयो नाही, आधी रील्स काढू द्या, मग ढकलून द्या. काय रीलचं चाललंय तुझं? अहो काढू द्या की, द्या फोन इकडे, एक काढू द्या. चल घरी निघ बाय. चल घरी. सगळं वाटव करून टाकलं माझ्या रील्सचं. चल बरं. सोडा हात. एवढी चांगली ट्रेंडिंग रील्स काढत होती, सगळं वाटव केलं. किती भारी फिल्टर लावला होता मी. काय फिल्टर लावला होता? त्या गुरांना ह्यांना कोण पाणी पाजायचं? सगळी वाऱ्या सोडून दिल्या. तुम्ही बैल आहे की, तुम्ही पाजा की. बघ सृष्टी, माणसं बघायला लागल्यात आपल्याकडे, उग माझी इज्जत घालू नको. चल गपचूप घरी. अहो बघू द्या की, मग उलट व्हायरल होतंय. अहो तुम्हाला माहिती का किती व्हायरल होतं? फॉलोअर्स वाटतात इन्स्टाचं. अजून तुम्हाला सांगतो, माणूस पब्लिक होते त्यातनं पैसे कमवते, तेव्हा आपण किती श्रीमंत होईल. ए बया, डोक्यावर बिक्यावर पडली काय? हा, असलं कुठं नाचून बिचून काय पोट भरतात का? हा, अहो डोक्यावर मी नाही, तुम्ही पडली, तुम्हालाच काय नाही. बघ सृष्टी, गपचूप गुमान घरी चल. मी घरी येत नाही. चल म्हणलं एका भाषेत. नाही येत मी, जावा. तू घरी चल. थांबा, तुम्ही बी काढा, नाही तर माझ्यासोबत रील.
हा आता मला बी नाही तुझ्या बरोबर नाचायला. होय आव खरंच तुम्ही चला. ही दाढी मिशा करा हिरोवानी दिसतात नाचवणी दिसतात तुम्ही माझ्याबरोबर लय भारी दिसतात. चला मग आपण रील्स काढू नाही तर राहाकडे जाऊन दाढी मिशा करू मग येऊ. ते काय नाही चल घरी. तू घरी चल. नाही आधी रील्स काढू मग घरी जाऊ. तू घरी चल. थांबा की तुला सांगितलं कळतं ना चल घरी. पाटलांचा बैल त्यानं हातात केलाय राडा. पाटलांचा बैल इकडे फिरा की थोडंसं त्यानं हातात केलाय राडा. अगे एकतर नीट येई नाही इकडे फिरा की तिकडे फिरा की तुझ्या बापाने गाडा इथं आणला होता का मसन वाट्यात. पाटलांचा बैल गाडा मसन वाट्यात. तुला दुसरी लोकेशन भेटलं नाही का गावात. अख्ख्या गावात कुठं गाडा आहे का? हे तर दिसला ते दिसला तिथं बी तुम्ही नाव ठेवा. हाय ना कुठंतरी गाडा. अगं पण ह्यो वर पोचायचा गाडा आहे तू पाटलांचा बैलगाडा म्हणतीये. अहो पाटलांचा बैल गाडा आणि ह्याच्यात बी गाडा दोन्ही बी सेमच आहे. काय फरक मला आहे काय एवढा? वाटतंय माहितीये का गाडा गाडा तुला ना इथं एखादं जर झाड वाळलं असतं ना त्याची लाकडं तोडून तुला इथंच गाडलं असतं जाळलं असतं तुला. मला मग मला घ्या रील चला. लागलं मला गाडायला चला. काय बावळट बायको मिळाली नशिबाला कोणाटो. रील काढायचंय मसन वाट्यातच काय रील काढायचंय तुला पण. अहो जगापेक्षा वेगळं काहीतरी केलं तरच फेमस होतंय असं मला सांगितलंय कोणतरी. त्याच्यामुळे ना इथं रील काढायची. हा ना चला. हा ना हा. वेगळं काहीतरी केलं तर फेमस होतं ना. तू एक काम काम सांग का तुला मी काय? एक नवीन आता स्त्रियांची हेअरस्टाईल आली या काय गांधी कट. कुठला कट? गांधी कट कर तू. गांधी कट. हा माहितीये का नाही, नाही नाही. डायरेक्ट समान गोटून. तुमचा केलं बी कमी का? तेच सगळ्यांपेक्षा वेगळे ना. नाही नाही तुमचं केलंय ना तुम्ही बी होता फेमस मी बी होते. मी माझं नाचून केलंय ना famous तर होते. तुझं बी करू आपण समसमान आपल्या दोघांचं. लोक म्हणतील काय जगापेक्षा वेगळं कुटुंब आहे. नवऱ्याचं टकलं बायकोचं बी टकलं. लय झालं बा आता. धरा लवकर ते मोबाईल. रील काढायची पोस्ट करायची. टायमिंग झालाय पोस्टिंगचा. चला लवकर परत लाईव्ह बी जायचंय मला. जेवण केलंय का खाली घरी काय. अरे म्हणली होती 2 मिनिटात रील काढू म्हणून इकडे आणलंय मला 2 तास झाला अजून. आवाज तसला बोकड वरडल्यासारखं. चल 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 नाच नाच तिकडे सरक. नाक फुगू तुम्हाला नको. तर- गप्प बसा. तुम्हाला तर तेवढं बी म्हणताय रे. मी म्हणते तर त्याला बी 4 नाव ठेवताय. मोठ्याने बोल सरक मागे जरा. मोबाईल धरायचं काम करा. मोबाईल धरायचं हा. काम करा. हा मोबाईल धरायचं काम घालवलं करा. का माझा अख्खा मूड रीलचा. वाटपुळ करून टाकलं. तुला मूड असतो. चावटपणाच करतात. धरा तिकडे मोबाईल. इथला अवघड आहे. थांबा 1 2 3 स्टार्ट म्हणा. स्टार्ट. बापाने केलं होतं का मस्त नको नाही तिकडं. यमराजाला बोलवत होतो ये आणि इथं बघायला ये जरा चांगलं ऍक्टिंग बघायला ये. रेडी 1 2 3 स्टार्ट. पाटलांचा बैल गाडा गाडा कन घटाच अगं कॅमेऱ्याच्या बाहेर तुझा कुणी राडा केला होता. कॅमेरा कुठे आहे तू कुठं चालली. तुला जायचं का तुला त्या मसनात जायची घाई का लई तिकडे तिकडे चालली. मी कुठं बी नाचू तुम्हाला अक्कल आहे का? तुम्हाला नीट धरायला पाहिजे ना कॅमेरा. जिकडे माणूस फिरत तिकडे कॅमेरा देऊन चालायचं असते. हा इथं जागेवर थांबलाय खांब उभा केल्यावर. असं सांग ना आधी मग तू. हा. मी काय केलं का ह्याच्या आधी असलं काय काम. माझ्या बुद्धीशिवाय कुठलं काम नीट होतच नाही. हा, चला, लय जकडं- बुद्धी आहे. हा अशी मी चालायला लागले ना की मग तुम्ही काय करायचं कॅमेरा धरून असं फिरवायचं. हा? घ्या घेऊ घ्या ना. सरक माग तुम्ही सारखं माग. उन्हात. हा जाऊनच अवघड आहे बाबा. हा म्हणा 1 1 2 3 स्टार्ट. पाटलांचा बैल गाडा कन घटाच केला या राडा. केला या राडा. अरे बास्केटवर राडा तुझा. जाऊ दे तसाच राडा. जाऊ दे राडा. असं काही बावळत आहे. आयला होय किसनराव वाडाचं झाड आणि मंदिराचा परिसर आपल्या मात्र एक नंबर आहे बरं का. 1 नंबर आहे. गारव्याला बसल्यासारखं वाटतं. उन्हाचं सुद्धा असं झोप येते का नाही. काय तू किती जरी देवाच्या पल्ला घालाय जी तुझ्या अंगातलं नासक किड येते का ती कधी जात नसते ती. ह्याचं हा हे किसनराव काय? असं काय बोलतो? अरे तुझ्या बायकोमुळं गाव बिघडलं की. माझ्या बायकोमुळे मग माझ्या बायकून गेला आता. काय केलं आता. हे बघा चोर तो चोर आणि वरून शिरजोर. माझी बायकोनं काय केलं आता. अरे तुझी बायको अख्ख्या गावात बोंबलत फिरती तसली काहीतरी जीन्सच्या पॅन्टीन काय टी शर्ट घालून रील्स काढती. रील्स माहितीये का तुला बावळ्या. आता तिला सांगितलं मी समजून काढू नको नको म्हणून. समजून सांगितलं. तू लगेलय सांगू शानपणा. समजून सांगितलं. तुझी बायको काय करते नाच कामच करते की चौकात इशीवर कुठं काय मसन वाटत जाऊन लगा नाच काम करते. किसनिया नाच तुला काम वाहनाने करून पोट घ्या. हाणी ना. मी तुझं नीट बोल. काय नाच काम करून गेला तुझा असतो समोर. इकडं पळ इकडं पळ. अरे. जगा बघायला मला बघा.
झगामगा नाही. अरे किसनराव, ती काय पद्धत आहे माहितीये का? काय पद्धत आहे? आजकाल असं ना इन्स्टावरती ट्रेंड काय तुला कळायचं, ट्रेंडिंग रील्स बनवायचे असतात, फॉलोअर्स वाढवायचे असतात रे. मग काय बैल घेऊन असतात वय, बैला गाडा कुठं काय गाडा वडा. 5,000 फॉलोअर झालेत माझ्या बायकोचे. 5,000 जा फॉलोअर. पाच फॉलोअर्सला सगळ्या घरात इज्जत गावात गेली की माणसं म्हणायला लागले तुझ्या मित्राची बायको पाहुण्या रावायचं मला फोन यायला लागलं. तुला फोन आलं? मग माझ्या पाहुण्याचं? हा, तुझ्या पाहुण्याला माझ्या पाहुण्याचा फोन यायला लागलं. अरे किसनराव, तुला फोन आलं म्हणून तरा करायला लागला. मग लक्ष दे जरा बाई. माझी इज्जत जायला लागली ना पाहुण्या रावळ्याच्यात. नाही झालंय काय माहितीये का? लक्ष तर देतोच आहे मी, पण ह्या नासक्याच्या बायकोनी माझी बायकोला बिघडवलंय ह्यानी. ही लय बावळट या. माझ्या मागण्याचं लग्न झालं या. हाणायचं काम नाही म्हणजे. मी काय केलंय आता? तो काय केलंय म्हणजे हो, ह्याचं लग्न मागणं झालं. ह्यालाच अशी बायको करायची होती, छम्मक छल्लो मुंबईची बायको करायची होती. म्हणून ह्या बावळ्याने मुंबईची पोरगी केली. ती आली ही तर सगळीकडे नाचतीच आहे. आणि एवढंच नाही, अरे गल्लीतल्या 4-5 बायांना शिकवलं या आपण रील्स करून इंस्टाग्रामवर जाऊ आणि फेमस होऊन व्हायरल होऊ. त्याच्यामुळे माझ्या बायकोला बी अशीच सवय लागली. काय सांगू तुला, लय वैताग आलाय मला. माझ्या बायकोनी काय नाही सवय लावली. हे अरे तिनेच कुणाच तरी ऐकलंय या. आणि तिने उगा माझ्या जीवाला कार केलाय नुसता. माझं तर लय बेकार झालं. चांगला संसार कसं आहे माहितीये का, तुमचं दुःख मी समजू शकतो दोस्तांनो. काय गाणं माहितीये का, काय कमरेचा पटा गाडा चपवाय चालू करा. कमरेचा पटा काढा म्हणजे तुझ्यासारखी जाईन आमची बी बायको निघून. पण अरे कधी जायची नाही. नासक्या बेवड्या, तुला तुझी बायको सांभाळता येत नाही, तू आम्हाला आमच्या बायकोंच्या बाबतीत भडकिवतो. अरे त्याचं तुमच्या- काय ऐकावा? काय तुमच्यामुळं 5 गावातलं ह्या गावात नाव खराब झालेला. सगळीकडे 5 वर्ष 5 काय? आणि तू असं टाकून येतो टल्ली असतो, त्याच्यामुळे गावाला आपल्या काय असा पुरस्कारच भेटलाय तवा. कुठे गातानाच पडलेला असतो की. अरे मी गावची राखण करतो बघा. कशी? अरे 24 तास तर मी जिवंत असतो, 24 तास जिवंत असतं. हे जागा असतो. असं बोल, नाही तर ही कधी टकुऱ्यात पडलं बोलला असतं का? कशाचा काय 24 तास जागा असतो? 24 तास तो पिऊन पडलेला असतो. अरे पडलेला असतो म्हणून गावात स्वार येत नाही एक सुद्धा, माहितीये का. आणि हीच चोऱ्या करून घेऊन गेलो, काय सांगा? काय गावातलं अजून फुलपत्र घरातलं कोणाचं हल्लं नाही. अरे मला सांगतो, अक्क ती रेक नेलेलं कळलं ना तुला? तुझंच नेलंय फक्त. कधी बायको कधी आणायची तेवढी सांग की. कोणाची तुझी कोणाची म्हणतोय वरनं? येईल तर येईल ना, तर तिकडे बघू दुसरी करू. असतं तेव्हा माझा नाही विचार जास्त करायचा. बरे बरे, त्याच्या नादी लागल्यानंच काय अर्थ? चला आपलं जाऊ. ह्याच्या काय नादी काय लागावं. नाही, तुमच्या बायका सुधारवा तुम्ही. आणि हे बघ तुझी तर बायको किती सुंदर आहे. ऐ, काय चिंच खाल्ली होती, दात आंबल्या ती. हा. तुझी बायको किती ताय माझी, लय सुंदर आहे. तू असं गावाच्या बाहेर नको पाठवत जाऊ व्हिडिओ करायला, काय करायला. तू लय नका सांगू, माझं मी बघून घेतो. नाही नाही, ऐक, ही किसनराव जरी पेत असला ना तरी बोलतोय सर चांगला बरं का. अरे आपण बायकांवर थोडासा दबाव ठेवलाच पाहिजे बरं का. मस्त मान्य आहे माझं, माझी बायको माझं ऐकत नाही, पण ती कुणी तसलं रील्स काढायचं खूळ भरवलंय तीच का नाही. काय माहिती सकाळ संध्याकाळ ती मोबाईलच घेऊन बसती या. नाही काय करू, आपण जाऊ आणि जरा समजून सांगून समजून नाही ऐकलं की जरा मग पट्यात घेऊ. पट्यात घेऊ. या पट्यात या, फक्त बघा तू आपलं सावध राहा. कारण तुझं जनावर काय बारीक नाही, नाही का? माझं जनावर मलाच पट्यात घेईल. हा, त्याच्यामुळं जेवढं तुझ्या बाजू हलकीत घेत राहा. मी आपलं निमतं थोडंसं- घे. मी पडून जीव घेतो, हा, हाय का नाही? प्रेमाने बघ. चल जाऊ का? जरशा वाट बघतात माझ्या, असं माझ्या नावाने बोलत असेल, बघा चारा खायला घाल, बघा पेंट घाल, वैरण आण. काय करतो बाबा, केल्यात जरशा 4-5 सांभाळावं लागते तिथं. हं? हे असं ही बघ ना, अरे बोकडावनी दाढी तरी कर केला काही, किती वाढली हा? माझं शर्ट आहेत म्हणून दाढी करायला वेळ भेटा ना मला. चांगली. शर्टांच्या दाढा करत बसा आता. आणि तुला काय कामधंदा काहीच नसेल, देवळा पुढचं आपलं निवत खायचं आणि जगायचं, है का नाही? गावची राखण करायची मला, निघा तुम्ही. करा ह्याच्या कुठं नालायकाच्या नादी लागता. चला आपलं. सगळे मला शहाणपणा शिकवायला, बायका सांभाळाय व्हाय नाही हाणला ना माझी बायको आण म्हणते. तुमच्या बायका गेल्यावर काय कळेल तुम्हाला. असो, झाली बाई एकदाची काम, मरणाची काम पडतात. तुझं चांगलंय, तुला घरचे काही कामच नसतात. मी तर नवराच असा करणार आहे जो घरातली सगळी कामं करेल. मी फक्त रील्स बनवणार.
आम्हाला बी तसा नवरा भेटला असता तर काय देवच पावला असता बाई. मग काय बॅ रोज उठान तीच कामं करा. मग काय. हे बघ, तुझे झालेत 500 फॉलोअर्स, तुमचे पण आता 500 फॉलोअर्स होतीलच. फक्त एक काम करा, तो बैलाचा जो बैलगाडा आहे ना, चांगले युनिक ठिकाणी कुठंतरी नाचवा. जरा येईल युनिक काहीतरी करा. थोडंसं जरा क्रेज असली पाहिजे. कशी रीलमध्ये एकदम अशी क्रेज असली पाहिजे. लाईव्ह गेलं पाहिजे. आपल्या फॉलोअर्सने आपल्याला पाहिलं पाहिजे. फॉलोअर्स आपल्याला गिफ्ट्स पाठवतात. गिफ्ट पाठवतात घरी येतात काय मग? गिफ्ट्स घरी पण येतात. अगं भैया मग चांगलं आहे की. काय काय पाठवते तू? सगळेच पाठवतात. सगळं म्हणजे पाठवतात बरंच काय काय पाठवतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं पाठवत असतात. पैसे पण भेटतात का ग? सगळं भेटतं. इंस्टाग्राममध्ये रील्समध्ये इतका पैसा आहे ना, इतका पैसा आहे. माझ्याकडे बघून बघ बोला यार. नाही भैया मी पण आता ना ती काय तसला स्टार ना रील स्टारच होणार आहे बघ. हा मी बी तीच करणार आहे बघ. मी काय करते माझ्या नवऱ्याला ना उद्याच सांगते तसली पॅन्ट आणि शर्ट घेऊन यायला मला. ती काय असलीच म्हणजे मी पण ना लवकर फेमस होईल तुझ्यासारखी. तुम्ही पॅन्ट शर्ट घालणार? काय झालं? छान दिसेल, छान दिसेल, एकदम अगं छान घालू दे. दिसेल. अगं ह्याच्यामुळे तर ग मी तर ग लग्न झाल्यापासून ह्या ज्या गावात आली रोज साड्या घालू घालू माझा कण पडला. पण तुझ्यामुळे मला असली पॅन्ट शर्ट घालायला भेटलं. छान दिसतो, काही म्हण, तुला खूप छान दिसतो. थँक्यू बरं का. मला बी छानच दिसल. दिसेल दिसेल. काय करायचं, 7 ते 9 लाईव्ह जायचं. आपले फॉलोअर्स आहेत ना खुश झाले पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे आपण रोज काय करतो. पण मग नवऱ्याला जेवण कधी करायचं? करेल त्याचा तो. नाही तर त्याला सांगायचं बाहेरून पिझ्झा खाऊन ये, मला बर्गर घेऊन ये. नाहीतर बाहेर बर्गर खा, मला पिझ्झा घेऊन ये. असं तर अजून आतापर्यंत कधी सांगितलं नव्हतं नवऱ्याला. आता सांगावं लागल. आता सांगावं लागेल. रील स्टार आहे तुम्ही, विचारच करा. 500 फॉलोअर समजूच नका. असं समजा 500K झालेत तुमचे समजा 400K झालेत. हे म्हणजे लाखामध्ये असतं ते. लाखात होतील. माझे काय 1 मिलियनला थोडंच कमी राहिले. असं 1 मिलियन होतील आपले. नाही झालं होtel मग माझं तर लयच लवकर होतं. माझे 900K राहिलेत बरं का. 1 मिलियन होईलच. तसं मला डान्सचा नाद लयच होता पहिल्यापासून. छान आहे तुमचा, बघितला. बैल गाडा ना. काय झालं ना पण कधी मला असं डान्स करूनच दिलं नाही. लवकर लग्न झालं ना माझं. आणि नवऱ्याच्या पुढे कशाला नाचतोय कोणता. पण ना तुझ्यामुळे मला माहित झालं बरं काही काय इंस्टाग्राम. त्यालाच घेऊन नाचा. एखादी स्टँड उभं करायचं आणि त्याला घेऊन नाचा. नाही तर त्याला सांगा पकडायला आपला. नाही कॅमेरा मन पण लागतोय ना. तसं पण तुमचा नवरा काही गावात फिरतच असतो. हा त्यापेक्षा चांगला आहे मोबाईल धरून उभा राहतोय. मग काय अगं उलट इंस्टाग्राम चालू केले ना आपण ते लय भारी झालंय बघ. आपली ओळख बी होईन की आता. करत आहो तुम्ही लय भारी काम केलंय. बरं तुम्ही दोघे बसा. लय दिवसात नाही कोंबडी तर आपल्या घरी आली. मी काय करते चहा टाकते. म्हणजे कसं तेवढा चहा पिऊन तुमचं तोंड गोड होईल. चहा टाका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. काय? संध्याकाळी 7 ते 9 लाईव्ह जायचंय. आणि जरा तोंड जरा बदला. बदला म्हणजे फिल्टर लावा, जरा पांढरा फिल्टर लावा, जरा चांगलं दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये मेकअपचे फिल्टर येतात, मी तुम्हाला पाठवून ठेवते, ते तुम्ही सेव्ह करा. मेकअपचे फिल्टर ऍड करा. काहीतरी करा, युनिक करा. बरं फॉलोअर्सच्या ना असं फॉलोअर्सला फील झालं पाहिजे की आपण त्यांना बॉयफ्रेंड सारखं ट्रीट करतोय. एकदम त्यांच्या टच. अगं कोंबडे पण आम्हाला बॉयफ्रेंडच नाहीये. आम्हाला आम्हाला नवरे नवरे आहेत. मग त्या फॉलोअर्सला पण नवरच समजा. नवऱ्यापेक्षा जास्त समजा. त्यांच्या एकदम टच मध्ये राहायचं. टच. अच्छा टच मध्ये राहायचं त्यांच्या. टच. टच मध्ये राहू आपण त्यांच्या. बरं चालते चहा टाकू का मग? हा. तुम्ही दोघी बसा. तेवढं चहा घेऊन येते बाय. पाय दुखायला लागलं माझं तर. मला विदाऊट शुगर डाईट वर आहे. तसलं काय नसतंय घरी जा मग. असं डाईट आहे का तू? हा डाईट चालू आहे. काय झालं? आपण एवढी मोठी संधी नाही मिस करू शकत. काय झालं? एवढी मोठी संधी नाही मिस करू अरे शकत. काय झालं तुला? आपण एक काम करू. आपण आता एक रील बनवू, कोलॅबरेशन करू. फॉलोअर्स वाढतील, तुमचे फॉलोअर्स वाढतील. चहा पिताना एक बनवूयात, चहा करताना एक बनवूयात, 2 बनवूयात. कोलॅबरेशन करूयात. गोडी मधाची चाखली. होय किसनराव, तुला लका किती दिवस झालं म्हणतोय कामाला ये. तू कामाला सुद्धा नाही माझ्याकडे. बेकार माणसाचं द्यायचं कामाला बंद केलंय मी. भिकार मी? प्रकाशरावला भिकार म्हणतो तू? मग? अरे गाय बन्या 3000 रुपये उचल दिली मी तुला, तू मला भिकार म्हणतोय वरनं. अरे वरलं तुझ्याकडे 6000 माझं झालं, मला मग तू 3000 झालं. अरे पट्या, ज्याचं करायचं भलं ती म्हणते माझंच चांगलं. तुझ्यासारखा नालायक म्हणून नसलं गावात. मी नालायक?
ओय! काय बघितलं तर तू बघितलं आणि वाटतंय मला ते आपल्या गावातले होते काय कोमल कोमल आणि मागचा ती मागे का काय मॅजिक मांग्या अरे मॅजिक नाही का ती मॅडी मॅडी कोणतरी पोरग अरे पण ती स्कूटीवर घेऊन फिरतील का रस्त्याने ती बी भर दिवसा अंधारचं गेलं असतं काय वाटलं नसतं अंधारचं जायचं का पण गाई बन्या लोकांसमोर आईला पोरगी वायबल झाली बरं का पोरग पण वायपल झालं या पोरग वायबल कशाने होईल पोर ते पोरीला लाजायला बिघडा लागले पोरण काय नाही नाही पण हे असं चालेल का गावात सांग बरं बोंबलत फिरायचं हे जेव्हा त्याच्या गाडीवर घेऊन एक काम करायचं का बघा आपण एक काम करू आपण काय तिच्या घरी जाऊ आता आपण चल तिच्या घरी जाऊन कांडाच उभा करू सगळं नको नको मला कुणाच्या लेकीचं काही सांगायला गेलं ना लोक आपल्यालाच टांगायला नेतात त्याच्यामुळे ज्याला जसं करायचं तसं करू दे आपलं आपल्याला लय अवघड आहे बाबा जाऊ दे. पांडिक प्याला काय पाणी असतंय का पाणी नसतं ही प्याल्यावर तू ढगात जाशील ढगात ढगात अरे ठोक बघा मला सोडा आता मला जाऊ दे त्यांच्या घरी आता मी जाऊन का नाही त्यांचा कार्यक्रमच करतो आता कार्यक्रमच करतो अरे मग मी बी येतो की चल की तिच्या बापाला सांगू पोरगी तुमची वायबल झाली जरा ध्यान ठेवा पूर्वीवर इकडे तिचं गाव घर पाय पाय दिल्यावर कसं यायचो हा कसा यायचो जरा सुधीत राहत जा की चल के गाय बनिया पियत जाऊ नको म्हणलं तर पियतो तो तिरका तिरका सरडा चालल्याने चलतो या का खेकडा आपण कामासाठी आलोय माझा खेकडा साफ सुरू नका काढत असो ओ तात्या कुलूप लावलंय रे तात्या कोण आहे रे आम्ही पकाय कोण आहे पक्या पक्या पका शेट आहे पका शेट मुंबईचा बर बोला काय हो तात्या कुठे इथं तात्या गेल्यात बाहेर गेल्यात बोला बाहेर गेलेत हो बोला काय झालं एकेरीवरची येते का ही कसलं असलं जाऊ दे पण मी काय म्हणतो माहितीये हा. का ते बाहेर गेला तात्या म्हणलं आता त्याला सांगू रे काय आहे ते काय जर केसला मी गेले तर उद्योग वाढीव होईल गावाची इज्जत जायला आपल्या मला काय काय वाटतं झालं काय सांगतो हा सांगा मला वाटते तात्या नाही म्हणूनच ती तसं जास्त नकर करते काय की हा, त्याच्यामुळे तिला आडवा कोण नाही ना वाटोळ झालं तुमचं लय काय झाले लय वाटोळ झालं काय झालं सांगा पटक्यात नाही सांगत चाललो आम्ही काय? हा? काय नेमकं मग मग घरी जरा आलाय? शांतीनेच राखी हा, बरं सांगा हा ठीक आहे. सांगतो हा सांगूच कर सांगे काय का खातोय हॉलपाडत दिली एक मी. मला काय म्हणायचंय हा अर्जुनराव हा तुम्ही घरचा परपुंचा करताय सगळं करताय हा होय जरा बहिणीवर ध्यान द्या काय नेमकं काय हंतच आहे, जाऊ दे कॅन्सल मला नाही सांगायचं थांबा, सांगून जावा आलाय तर हा, मग आलाय तर सांगून जावा सांगा काय माहितीये का तुमची बहीण राव ती इंस्टाग्राम करते टिकटॉक करते रील बनवती हेतपर्यंत ठीक होतं बर आज आमच्या दोघांच्या डोळ्यांनी काय नाही गावातल्या संतोष. गाडीवर जे का तूच सांग त्याचं तूच काय सांग नाव मॅगी का मर्शन काय नाव त्याचं मॅडी मॅडी पोरगती तुम्ही आमच्या बहिणीचा वाटोळा करा बघा का एखाद्या ऐका बोलतो तरी. की, मी बोलतो की अर्जुन लागा थोडा ऐकून घे दोस्त आहे माझा तू ऐकून तुझी बहीण काय माझी बहीण काय बर. एकच. हा आणि त्या मेढा संग हिंडती गाडी बसती लागा गावात चक्रा हाणते दोन दोन ते बी तुला सांगतो तिथं जाऊन उड्या हाणती डिंचाक 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 शोभतय का आपल्या त्याला तुम्ही सुदेव का दोघं ही माझी पियाला या असलं बोलायला लागलाय फोटो आहेत माझ्याकडे तुम्ही पुन्हा एखाद्याचा वाटोळा करू नका आबा आल्यावर लय चोपण तुम्हाला अयो आम्हालाच हा, मग अर्जुनरावला का हिवाजी प्याला असं मी शोधितय मी बघितलंय म्हणून म्हणून काहीतरी वाईट वांगळ व्हायच्या आधी सांगायला काय या. नाही, तुम्ही माझ्या बहिणीचा काय वाटोळा करायला अरे, 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 अर्जुनराव, अरे, अरे, असं काय अरे, कुत्री कुठली हा? अरे इथं माझ्या घरी कशाला गेल तर कुत्र्यांनो कुत्र्यांनो मी काय म्हणतो अरे, अरे. तुमच्या घरात काय सगळे कुत्रा जन्माला आले का कुत्र्याला हा कुत्री झाला का तुमच्या घरात सगळी जन्माला हो, 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 करते सगळी हा? भुकू नको मग. बघू नको अरे कुत्र्यासारखं येतंय परत अरे कुत्रीच आहेत तुम्ही ती दोघं तिकडून चपलाने हाणतय हे ते कुत्र्यांनो अरे आपण कशासाठी हे असे करतोय हा आपलं काय गरज नडतंय तेव्हा हिला समजून सांगा आपण आलो तर सगळं वाटलं बघा हीच रे नीतीचा हीच खेळ आहे ज्याचं करावं मला ते म्हणतंय त्याच खरं आहे असं कशाला येल तर घरी आमच्या मी काय म्हणतोय बघ तुला कोमल कशाला असलं शानपणा करत असती शायनिंग हाणत असती गावात एवढी नट्टा पट्टा कपडे अशी झगामागान मला बघा कपडे घालून कशाला फिरत असती अगं ती काय पोरगा एवढं शान आहे का मॅगी मी आगी नाही र मॅडी नाव आहे त्याचं रॉक स्टार मॅडी आर मॅडी आणि मी
कोमल. ए के कोमल हा पण आमचा के किसन आहे आणि असायचो के किसन. त्याच्या बरोबर फिरली तरी एका वेळेस चांगलं झालं असतं पण त्या अरे मॅड डोक्याचा मॅड येतो. एखाद्या वेळेस तो माझा विचार केला असता ना तुला चांद ताऱ्यापर्यंत पोहोचवला असता. बस बोललो ना 1 मी. लाख फॉलोअर्स आहेत हा माझे. 1 नाटकं लाख? करू नका. 1 लाख ए चला ह्या वाहने दे कुत्र्यांनो. कुत्र्यांनो परत तुलाच लई नाव होता ना कशाचा? त्या पुरीच्या घरी जाऊन समजून सांगायचं. माझं चल, चल. माझं काय म्हणणं ऐका बघा एखादी जर पोरगी बिघडत असेल जर ती जर एखाद्याच्या नादी लागत असेल माझ्यासारख्याच्या जर नादी लागल्या असती तर नसतं का माझं दिवस परत चांगलं झालं. तुझ्या हायती आण दिवस चांगलं करतोय दाताडीच क्या. चल चल हे. मॅडी असं किती दिवस भेटायचं आपण? किती दिवस म्हणजे थोडे दिवस थांब. 1 मिलियन माझे क्रॉस होऊन दे लगेच आपण बाहेरच्या देशात जाऊ. 1 मिलियनची कधी वाट बघू यार मी तुझ्या. आणि नाहीच झाले तर? माझ्यावरती शंका घेते तू. फक्त 15 दिवस थांब. 15 दिवसात 1 मिलियन क्रॉस. थोडे दिवस कंटाळले यार मी तुला ब्लॉक करून टाकेल सिरियसली इन्स्टावरून. मग माझी स्टोरी पण बघायला मिळणार नाही तर माझे रील्स पण बघायला मिळणार नाहीत. तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? आहे म्हणून तर पळून यायला तयार आहे ना. मग मी काय म्हणतोय एकदा 1 मिलियन क्रॉस झाले ना की लगेच आपण लग्न करू. मला काय तुझं ऐकायचं नाहीये. तू येतोयस की नाही मला ते सांग नाहीतर मी जाते. बरं 15 दिवस तर कळी काढ. नाही मी चालले. हे अरे ऐक ना मी काय सांगतोय फक्त थोडे दिवस कळ काढ ना. किती दिवस कळ काढायची यार अजून? फक्त 15 दिवस कळ काढ. नाही मला काही नाही ऐकायचं यार. कंटाळले मी सिरियसली कंटाळले आता खूप. येणार आहेस की नाही मला ते सांग अगोदर. अरे आपण नक्की जाऊ फक्त 1 मिलियन तर क्रॉस होऊ दे. बस यार. ए सोनू ए पिल्लू ओ माय डार्लिंग. जाऊ दे आता जे होईन ते बघून घेतो. बघतो. रील्स तर काढायची पण कोण दिसा नाही बे मला. गोल्या इकडे ये. का कुठे वहिनी? चाललाय? कुठं नाही इथं चाललेलो गावात का हो? होय अरे ती मला शूटिंग करायची. कसली शूटिंग? रील काढायची. रील इंस्टाग्रामला रील पोस्ट करायची. होय वहिनी तुम्ही रील पण काढता होय? मग काय आता मी रील स्टार होणार आहे. हो बरं झालं मला सांगितलं मला माहितच नव्हतं. तुझं अकाउंट आहे का नाही? अकाउंट आहे माझं. मग तुमचं फॉलोअर्स किती आहेत वहिनी? अरे 500 झालेत 500. 500? हा होय मग भारीच आहे गेला का. माझं काय? तर 50च फॉलोअर्स आहेत. अरे रोज सकाळ पोस्ट करायला लागते र. मग आता रील्स काढावं म्हणलं. असं पण असतं होय. मग काय. बरं द्या मग मी काढतो रील्स. हा हा ती पिचली बांगडीवर काढायची. हा हा बरोबर थांबा ते गाणं लावू द्या. लावल्यावर सांगा मला आणि टायमिंग लाव. हा टायमिंग लावला गाणं लावलंय. हा हा मन गाणं तू नाही म्हणा. थांबा गाणं गेलं चुकलं माझ्याकडनं वहिनी. अरे लाव. बरं तुम्हीच लावून द्या वहिनी मला येत नाही लावायला. काय येतं मग तुला? अहो वहिनी माझा फोन काढणारच होता आता बाहेर गाणं लावायचं म्हणल्यावर पण मी परत ठेवला. गाणं बी लागा ना की रेंज नाही वाटत म्हणतात. लागलं लागलं का? बरोबर ते द्या. हा मला सांगा. हा वहिनी मागं बॅकग्राऊंड चांगलं दिसतंय. हा एकच नंबर वहिनी. हा आणि नीट नीट बर का. हा अँगल तर अँगल. हा अँगल. हा कर 1 2 3 स्टार्ट. झाली वाटतं वहिनी. झाली. लाव. हा बघा काय अँगल दिल्यात मी. वा 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 कसलं खतरनाकच केलंय. गोल्याचा नादच करायचा नाही. अरे गोऱ्या चांगली काढली ना का तू रील्स. बरं वहिनी मग मला फॉलो करा की. तुझं अकाउंट सांग की मग करते तुला फॉलो. नको गोल्या अजून एक रील्स काढतो कारण. बरोबर. हा द्या वहिनी बघितलं ना ह्या गोल्याचा नाद करायचा ना रील्स काढायच्या बाबतीत. बघा सगळी माझ्याकडनं रील्स काढून घ्या तिथं. हा द्या थांबा.
झालं का? हा 1 2 3. हा थांबा 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 वहिनी आवाजच येई ना यावं. अरे काय करतोय तू? हा आला आला आता शिक. हा कंटिन्यू वहिनी. हा हा कंटिन्यू हा हा वहिनी गाणं इतकं भारी होतं ना मी नादात विसरूनच गेलो. बरं जाऊ दे आपण परत काढू. थांबा बरं कट करून दे की मला येत नाही. कवर काढतो आता कोणा शेवटची रील्स बाबा. बरोबर ताप दिला मला. बरोबर. हा 1 2 3 स्टार्ट. काय चाललंय हा ए गोल्या काय करतोय? काय नाही मी असं चालतो का इथून चाललो होतो. वहिनी म्हणल्या रील्स काढ माझी. बघा वहिनीला भारी नसतात. रील्स काढायचं चाललंय वय. इथं माझी जनावर बिनवर माझ्या नावाने तुझ्या नावाने वरडायला लागलं तर इथं रील्स काढत बसली सकाळ सकाळ तू. हा अहो ते उद्या पोस्ट करायला लागते सकाळ माझ्याच पोस्ट कुठे गेला ती येऊन मोबाईल? नाही वहिनीचा फोन आहे. तू दे इकडे. नाही वहिनी, मला फोन केलाय आता. सोड दोघं फोन. काय काम आहे रे? हा? तुला काय करत होती ही रील काढायची? आता वहिनीने म्हणलं ऐकावं लागन की. आता ती म्हणेन हिरीत जाऊन उडी हाणशील का? पवा येत नाही येत असत हाणली असती. हाणल्यास त्याला कसं खवळतोय तुम्ही? ए तू तुझा हित ना पळ. बरोबर चाललोय वहिनी तुमच्यामुळे मला बोलणं बसलंय आज. तुला काय काम बी असतं का नसतं? सकाळ सकाळ उठलं की ती घेतला मोबाईल की काढा रील. आता आवड आहे तर करणार की माणूस. आणि तुला किती सांगितलंय मी असली कपडे घालून गावात येत जाऊ नको. मला आवडते तुम्हाला काय त्रास होतोय व? काय आवडतंय माझी? हा काय नाही साडी बिडी घालून जाऊ. पळ पळ घरी चल लवकर. बया काम तर झालेत सगळी पण रील्सचा टाइम झालाय. आता रील्स बनवावी लागल आणि लवकर पोस्ट करावी लागल. पण कशी बनवू रील्स बनवायला कॅमेरा पकडायला तर कोणीच नाही इथं बसल का? हा बसतंय अय्या काय माझं डोकं पण बॅक कॅमेरा केलाय. आता दिसायला लागले. 1 2 3 स्टार्ट. पाटलांचा बैल गाडा केलाय राडा आणि पाटलांचा बैल गाडा घाटात केलाय. अयो वहिनी तुम्ही लयच भारी नाचताय की राव. अयो गोल्या भाऊजी तुम्ही इकडं कसं काय? हा मी आता इथनं चाललोच होतो पण वहिनी तुम्ही लयच भारी नाचताय राव. मी रील स्टार होणार आहे आता. होय हा. किती फॉलोअर झालेत वहिनी? आता 500 होतील म्हणली बरं का. ती कोंबडी नाही का आपल्या गावातली तिने सांगितलंय म्हणली 500 होतील आणि तू काय एकदा व्हिडिओ बनवायला लागली ना की फेमस होशील आणि पैसे मिळतील. तुझं आहे का अकाउंट इन्स्टाला? माझा आहे बर का पण फॉलोअर्स सांगण्यासारखं नाहीत वहिनी. किती आहेत? खरं सांगू का? हा 2. माझं जास्त आहे त्यापेक्षा. मगाशी मी एका जणाला खोटं बोललोय. काय? माझं फॉलोअर्स 50 सांगितलेत की. बरं ती सगळं राहू द्या भाऊजी. आता टायमिंग झालाय. काय टायमिंग झालाय बघू द्या मोबाईलला. अयो टायमिंग झालाय पोस्टिंगचा. तेवढे रील बनवायला लागा की तेवढा कॅमेरा पकडा की. अहो वहिनी काय सांगताय तुम्ही? ह्या गोल्याचा नाद कर नका. गोल्या आहे ना गोल्या अशी रील काढतो ना खतरनाक. नादच करायचं नाही. बरं ती करून द्या मग मला गाणं तेवढं लावून द्या. गाणं मला लावता येत नाही. गाणं मी माझ्या तोंडानेच म्हणत असते. तसं आहे वय. मग त्याला सोपं झालं मला पण येत नाही. जाऊ द्या. प्रॅक्टिस नको का 1-2 प्रॅक्टिस? माझं तोंड दिसतोय. बॅक कॅमेरा करा भाऊजी. हुशार आहे लय म्हणजे लय ती काय म्हणतात. बरं असू द्या आपली रील काढा. टायमिंग चाललाय. टायमिंग चालला. हा 1 थांबा 1 2 3 स्टार्ट. पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात केलाय राडा आणि पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात केलाय राडा. पाटलांचा बैल गाडा एवढंच जमतंय. दुसरं सांगा की भाऊजी. अयो रील्स तुम्ही बनवताय मला विचारताय. एखादी स्टेप शिकवा मला. बरोबर तुम्ही त्या डान्स क्लासला जात होता ना मग त्यातली एखादी सांगा की.
1 महिना झालं सोडून वहिनी. कसं सांगू तुम्हाला, इकडे मला आता असं पण करता येणार. बरं थांबा 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 2 मिनिट. हो का हा, गाडा त्याने घाटात केला या राहडा, पाटलांचा बैल गा. राहू द्या भाऊजी, हीच चांगली होती. हा बर बर बर, मी तुम्हाला शिकवू का मग? काय? हा शिकवा. थांबा एकदा आपण प्रॅक्टिस करू. हे फोन कुठे ठेवायचा ते ठेवू का? हा गाडीच्या वर द्या बरं, ठेवून. वर ठेवतो. लय लांब फेकताना माझी उंची नाही तेवढी. बर हा, पाटलांचा बैल. काय झालं म्हणजे? तर म्हणे भाऊजी इकडं पडन हलकून पडन. बर बर, पाटलांचा बैल गाडा गाडा लय झाली रील्स वहिनी. अहो भाऊजी स्टेप अहो लय भारी झाली वहिनी रील्स. झाली काय? मग मोबाईल घे लवकर रील्स बनवून टाकू. लईच खिदळत होती, नाचत होती. आणि तू कुठं तोंड लढत होता? तू कुठं तोंड लढत होता? नासक्या, माझ्या घरी येऊन हे असलं माझ्या घरचं सगळं वातावरण कडू करायला रे तू. आताच तुम्ही माझं तोंड कडू केलं. मग काय करायचं तुला? दाताडीच हिथे येऊन नाचते माझ्या बायको बरोबर. काय होत? अरे पकाला गावात मी इथून चाललो होतो गावात, वहिनी म्हणल्या की माझी रील्स काढ. ही म्हणली? हा, विचारा म्हणली कधी रील्स काढा म्हणून. तुम्ही घरात असताल तेव्हा मी सांगेल ना की रील्स काढा म्हणून. सकाळ दिवस उगवलेला पाय तुमचं घराच्या बाहेर पडतात. सांग तू सुंदरे, म्हणजे मी घरात नसलो की तू सगळं दुसऱ्याला सांगणार? तुमच्या अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? काय काम धंदा करायला मी बाहेर जायचंच का नाही? का तुझ्या पुढे तसं बसायचं? पाट पाट कोण जातं कामाला? पाट पाट मला जावं लागतं. जरशांची गुरांचं काम करावं लागते ती. मग 8 वाजता माघारी यायचं असतं. रील्सचं टायमिंग आणि असतं. खदडायचं काय? जरशांचं शान खायचं तुम्ही, नाहीतर तुमच्या डोक्यात शानच भरले. शानच भरले. आणि तू रे अजून चाललोय मी, चाललोय. असं नाही जायचं. अहो तुम्ही का भाऊजीला हाणताय? तुम्ही हो इकडं. काहीतरी चुका. मी बोलवलं होतं भाऊजीला रील काढा म्हणून. तू त्याच्यासाठी मला ढकललं सुंदरे. तू त्या गोल्यासाठी गेंड्यासाठी मला ढकललं. असा झापडीन का नाही? चल घरात. हो चल चल घरात. मी नाही जात, मला रील काढायची. रील काढती रील काढती रील काढती रील काढती. माझा मोबाईल राहिलाय तिकडं. लाखाचा मोबाईल घेतलाय. लाखाचा मोबाईल घेतलाय? त्याच्याचा हप्ता भरू जार झालोय मी अजून. आता जेवाय मागा की देते शान आणून गोट्यातलं. गोट्यातलं शान बघतो तुझ्याकडं. त्याच्या आधी ह्या गेंड्याकडे बघतो. तू अजून तमाशा बघतो काय रे इथं? अजून तमाशा. 2 मिनिट ऐकून घे. 2 मिनिट ऐकून घेऊ. 2 मिनिट. वहिनी फॉलो करा बरं का, मी चाललोय. फॉलो मी करतो. आयु नाही अरे पक्का सोड. काय करतीय? खायला चालते तुमच्या शाळांना. आता ती बरं खाईल. तुला सकाळी खायला टाकायला सांगितलं होतं. आता पर दिवस खाली चालला की खाल्लंय त्यांनी. टाकते ना पण. आता खाल्लंय ती कुठनं खाते ना? टाकलं होतं म्या. एक काम नाही करायचं, काय नाही करायचं. काम सगळं तर मीच करते. काय काम नाही करत म्हणताय? हा तर सगळं काम तूच करती होय. मग कोण करते? तुम्ही करताय काय? जेवाय कधी दिलं मला तू आज? तुम्हाला कळ नाही होय जेवायचं? जेवायचं टोपल्यात भाकर असेल तर माणूस खाईल ना. स्वयंपाक करायचा नाही, नीट कपडे टायमाला धुवायची नाही. तर मला सदरा नव्हता, आज हेच घातलाय मी सदरा. तुमचं तुम्ही धुवत जावा. म्हणजे मला रील्स काढून देत नाही, तुमचे कपडे मला धुवायला सांगताय. तुला उगाच बायको करून आणली का मी? मग आणलं म्हणून काय उपकार केलं काय माझ्या? उलट तुमचा उपकार झालं. मी आमच्या मम्मीपासून पप्पापासून 1 मिनिट सुद्धा राहत नव्हती. तुमच्यापाशी 2 महिने राहिली. 2 महिने. 2 महिने? मग अगं 2 जन्म राहिल्यासारखं करू नको. 2 महिन्याचं राहिले. अजून संसार आपल्याला किती लांब न्यायचा आहे. आणि आता सुरुवातीला असं केल्यावर कसं व्हायचं? मग काढू दे की मला रील्स. मग राहते तुमच्यापाशी. काढू दे रीलच्या पायी सगळे. तू काम सोडायला लागली, काही सुद्धा काम करा नाही. असं जर करायचं असं ना तर माझ्या घरात राहायचं नाही. माझ्या घरात राहायचं नाही म्हणजे? इथं तुकडा काय फुकट येतो काय? मी एकटाच काम करतोय. तू काय करते तेव्हा? मग मला करू दे की काम. मग मी आणते पैसे. काढू दे मला रील्स. रीलनी काय पोट भरणार आहेत काय? हा उगा ती मोबाईल घेते असं समोर देते, टेन उड्या हाणती उग. हा अख्खं गाव मला नाव ठेवायला लागले, तुझी बायको काय करते बघ म्हणून. गावाचं नका सांगू मला. ये जाप ना तिकडे. खाय घातलंय ना गप मर नाही जरा. त्याला बी कळतंय मला किती आगाव येते. हा काय कळतंय त्याला? अरे गप मर की एका जागेवर. इथं तू जगू द्या नाही, तुझी ही मालकीन बी मला जगू द्या नाही.
हे बघ सृष्टी, तुला एकाच भाषेत सांगतोय, असली जर नाटकं करायची असली ना तर माझ्या घरात राहायचं नाही. माझ्या घरात तसल्या नाटकाला जागा नाही. तुमच्या घरात म्हणजे? आता तू काय तुझं घर आहे काय? माझं घर आहे नाही. बरं नाही राहत तुमच्या घरात. मग इंस्टाला 500 फॉलोअर्स आहेत माझं, ते सांभाळते ना मला 10-10 दिवस. तर म्हणजे 500 फॉलोअर्स तुला 10 दिवस सांभाळते, हा सांभाळते. घरात राहायला देते. हा देतात. नाही राहायचं मला पण तुमच्यासोबत. जाते माझी बॅग भरून घेऊन मी. हा हा जा जा जा, बघतो कशी राहते ते. हा बघा. 500 फॉलोअर्स जसं काय घरातले माणसं असल्यासारखं सांगते 500 फॉलोअर्स इथं. इथं एवढा मोठा दडदाकड नवरा दिसाना, एवढा जीव लावतो ती दिसाना. चांगलं सांगा गेलं ना बायकोला, हिचं कान असं भरलेलंच असतात बाहेरच्या माणसांनी. बघतोच मी बी. ए वांडे पी पाणी गप. जाळ झाला या नवऱ्याचा सगळ्याचा. जाते घर सोडून निघून, बस ना भाकरी थापत आणि गिळत. खंबीर आहेत माझं फॉलोअर्स मला सांभाळायला. घरातून निघून तर आले, पण आता कुणाला फोन लाव? जे इन्स्टावरनं मित्र झाले आहेत, मैत्रिणी झाले, त्यांना फोन करून बघते काय म्हणतात. हॅलो कविता, कुठे आहेस ग? अगं काय ना, माझ्या नवऱ्याची झाली भांडणं रील्सवरून. आणि ना मी त्याला त्या भांडणात असे म्हणले की माझं फॉलोअर्स ना मला खंबीर आहेत सांभाळायला. मी 2-3 दिवस तुझ्याकडे येऊ का राहायला? हा नाही नाही काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. बरं बरं हां. हिने तर मला डायरेक्ट इन्सल्ट करून टाकला. मित्राला फोन लावून बघते, ती तर नक्की मदत करणार. हां हॅलो रोहन, कुठं आहेस? अरे काय झालं ना, या इन्स्टामुळं ना माझ्या नवऱ्याची तुफान भांडणं झाल्यात. आणि ना त्या भांडणात मी आले घर सोडून. मी म्हणलं की माझे फॉलोअर्स मला सांभाळत्यान, मग मी येऊ का तुझ्या घरी 2-4 दिवसासाठी? काय तुझा आई बाप ओरडतील? अरे 2-3 दिवसाचा प्रश्न होता. नाही बरं चालतंय. हां 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 ठीक आहे. हां थकले बाय चलून. आता कुठे जाऊन काय करू तेच कळणार नाही. आता एकच मार्ग आहे, इन्स्टा फॉलोअर्सलाच फोन लावते. कुणाला लावू? ऑफिशियल राणी हिलाच लावते आता. फोन स्विच ऑफ आहे. अयो ह्याचा तर फोन स्विच ऑफ आहे. दुसरं कुणाला तर लावते. हॅलो, हां मी सृष्टी बोलते. ते काय ना माझं नवऱ्याचं जरा भांडण झालंय, तर मी तुमच्या घरी राहू शकते का? सोनल प्लीज, अगं तू तरी मदत कर. काय तू बाहेर गेली का? बरं ठीक आहे. हां आता काय करू, कोणच नाही म्हणतोय. तू बघू आता जाऊ कुठंतरी. पडायची कुठतरी. आता तर पाऊस बी सुरू झाला. आता कसं करू मी? शेवटचं एकच फोन लावते कुठल्या तरी मित्राला. हॅलो हॅलो संकेत, अरे कुठे आहेस तू? अरे लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय ना, लय पाऊस पण यायला लागलाय आणि माझ्या नवऱ्याची लय भांडणं झाल्यात. विषय असं झालाय की मी आले घरातून निघून, थोडे दिवस तुझ्या घरी राहू शकते का? काय रशियाला गेलाय? अरे मग मला तर सांगायचं असतंय, आपण रशियात जाऊन रील्स केल्या असत्या. सांगायचं तर असते की मी तुझी इंस्टाची फ्रेंड आहे ना. बिझी आहेस? बरे 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 चालतंय. हा हा ठेवून बी तिला. बाई
पाऊस यायला लागला मरणाचा. हा 20 रुपये नारळ, 20 रुपये नारळ, 30चे दोन, 30चे दोन. चला चला 20 25 तारीख आहे आज. आले मी. चला. कुठं चला? कुठं चला म्हणजे? हा तुला काय सांगितलं होतं 25 तारखेला जायचंय आपण? कधी आणि कुठं? येडाबिडा झाला काय तू? कुठं जायचंय 25 तारखेला? काय सांगितलं होतं तुला? अरे मी तुझी चेष्टा करत होतो. येडी बिडी काय तू? असली चेष्टा असते बाई. मी घरी चिठ्ठी बिट्टी लिहून आले, सगळी बॅग वगैरे भरून आणली आहे मी. मी तुला म्हंटल होतं नंतर बघू. हे आत्ताच काय मध्ये तू खुळ काढले? नंतर कधी? 15 दिवसांनी बोलला होता तू. हा मग अजून 15 दिवस कुठे झालेत? आज 25 तारीख आहे. तू 1 तारखेला बोलला होता. पण तुझे 15 दिवस किती दिवसांचे असतात रे? किती दिवसांचे म्हणजे 15 दिवस 15 दिवसांचे असतात. आज 25 तारीख आहे. 1 तारखेला बोलले होते मी तुला. मग काय? मग का नाही, मी आली बॅग भरून. चल काय रील बिल शूट करतोय का इथं? काय येडी बिडी झाली काय? धंदा आहे माझा येऊ. ही धंदा आहे तुझा? ओ बोला की दादा, 20 रुपयाला ऐकणार आहे. 20 रुपयाला किती देऊ? उठ इथं. एक तर जत्रा कधीच्या नव्हती ती आणि तू पण इथं बसली येऊन. हे घर कोणाचं आहे? कोणाचं म्हणजे? माझं आहे. ही तुझं घर आहे? हा मग मला म्हणलं होतं तुझा बंगलो आहे, गाडी आहे. कुठे आहे तुझी BMW? कसला बंगलो, कसली गाडी? अरे तू तर म्हणलं होतं तुझा मोठा बंगलो आहे, गाडी आहे. मग काय माझं घर काय बंगल्यापेक्षा कमी आहे तवा? बर ठीक आहे, असू दे. राहते मी इथंच राहते. इथं मायचे खायचे वांदे आणि तुला कुठे ठेवू इथं मी? चेष्टा करू नको यार. मी चिठ्ठी वगैरे लिहून आली आहे सगळी. इथं मला 100-150 रुपये मिळतात रोजचं. त्याच्यात माझं घरबीर चालतं. तुला कुठून इथं सांभाळू मी? मला काय सांगू नको. मी आली आहे सगळं चिठ्ठी वगैरे देऊन. मला यायचं म्हणजे यायचं. तू तुझं बघ. चल निघित ना. चल उठ उठ. कोणी तुला सगळीकडनं ब्लॉक करणार आहे यार मी. बसू बाईले पाय दुखायला लागले. हा ये इकडं. आपण लय मोठी चूक केली असं वाटायला लागलं. सुख म्हणजे मला तर आता क्षणाक्षणाला आठवण यायला लागली घरची. ते तर काय खाल्लं नाही पिल्लं नाही, बिन मोकरम त्या इन्स्टाच्या नादी लागून असे बोंबलत तर बाहेर आले. काहीच फायदा होय नाही. ती कोंबडी म्हणली सगळं बरोबर होतंय, कशाचं काय. पण आपल्याला फ्रीडम पण नव्हता ग. अगं फ्रीडमचं जाऊ दे. असं कसं फ्रीडम नव्हता? हा एवढं रील ही करायला तर देत होतं. मी तर माझ्या नवऱ्याला उपाशी मारलं त्या लाईव्ह जाण्यासाठी. माझा नवरा पण लय ओरडून सांगत होता, इज्जत जाते, असं करू नको तसं करू नको. मी पण लय चुकीचा निर्णय घेतला ग. माझा नवरा असं नाही मला कधी म्हणलं की आपली इज्जत जाते. ही त्याचा सपोर्ट आहे. पण माझं काय चुकलं? मी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या बघून करायला पाहिजे नव्हतं ग. मी नवऱ्याला सोडून आले. आता काय करू मी? आता जाऊ कुठं? एक तर माझ्या माहेरची सगळी परिस्थिती लय नाजूक आहे. आता कसं जाऊ, कुठं जाऊ? अगं मी त्या कोंबडीचं ऐकून बारकी बारकी कपडे घातले, त्याच्यामुळे नवऱ्याला तसं वाटायचं. साधी सुधी साडी घालून जर राहिली असती ना तरी बरं झालं असतं. बरं झालं बाई. मी नवऱ्याला काय म्हणले नाही की पण नाही का बाळक आपलं ते काय शर्ट आणि पॅन्ट आणून दे. तेवढी तरी बुद्धी चालली म्हणजे बरं झालं माझं. पण आता काय करायचं ग? आता कुठल्या तोंडाने घरी तरी माघारी जायचं? आता मी काय करू? आता फोन पण नाही करू शकत त्यांना जर फोन केला तर चांगलं जोड्यानेच हाणतात मला तर काय लाकूडच काढन बाबा. तुला माहितीये का, इन्स्टाच्या 2-3 फ्रेंडला सुद्धा मी फोन केलं. कुणी नाही ग, कुणी नाही नुसतं म्हणायलाय. आता आपण केली तर लयच मोठी चूक केली. मला काय वाटतंय, काय जर झालं तरी आपल्याला नवऱ्याशिवाय कुणीच नाही. किती काय त्यांनी काय शिवी दिलं ते देऊ दे, पण ना आपण त्याचं पाय धरूनच माफी मागू. लोटांगण ग घ्यायचं आहे ना आता. चल काय असेल ते असेल, आपण आपल्या नवऱ्याची माफी मागू. चल बाय. चल. अहो चुकलं माझं. मी लय येडपटपणा केला त्या कोंबडीच्या नादी लागून. परत नाही असं करणार.
हो ना, तुम्ही तुमच्या मर्जीनेच हिंडणार, कुठं बी जाणार. बाबाने अन्नाचा घास खाल्ला नाही, पाणी सुद्धा प्याय नाही तुमच्यामुळं. आणि आता म्हणताय माफ करा आणि काय करा. अहो खरंच चुकलं मी तुमचं पर पायच पकडते पण ना मला माफ करा, मला माफ करा. माणसं बघतात की अगं सुंदरे, तू गेली घर सोडून, पण आम्ही तुला अख्खं शहर पालतं घातलं. इथपर्यंत बारामती पर्यंत आलो. स्टँड वर शोधतोय, कुठं कुठं शोधतोय, बस रेल्वे स्टेशन वरती शोधतो. गल्ली बोळ एक सोडली नाही. हाव रील्स बिल्स करण्याच्या नादात कुठं घर सोडून जात असतं का कोणी माणूस कधी? आला का मॅगीचा फोन? त्या हे जे सगळं घडलंय ना, हे हिच्यामुळेच घडलंय बरं का. हा चुकलंच माझं. तू कुठे गेला तुझा मॅगी? तुझा मॅगी मॅडी मॅडी तो तर एक नंबरचा कुत्रा निघाला. कुत्रा निघाला आणि आम्हाला बी कुत्र्या म्हणत होती ना तू. तो पण कुत्राच निघाला. तुझा तू नको थांबू दे, हिला जाऊ दे. माझ्या बरं या कोणीतरी. अरे हिनं आपल्या बायकांना वाईट वळण लावली, आमच्या बायकांना. हिला लावा, ही हात पण मी काय म्हणतो माहितीये का, तुला समजायला पाहिजे ना, ही नवीन लग्न झालंय, ह्यांनी काय आदर्श घ्यायचा? होय मला सांग, तुम्ही जर असं केलं, रील बिल बनवल्या, नवीन पोरगी ती ह्याच्यामुळे झालंय सगळं. पण ह्यांच्या आखली नव्हतं. मी काही सांगेल, मी येऊन मारायला सांगेल, मारतील का या? मग तू कशाला घरी येऊन मग आम्हाला कान आमचं भरलं? माझे 1 लाख फॉलोअर्स आहेत. हा 1 लाख फॉलोअर्स आहेत. तुझं 1 लाख फॉलोअर. आता त्या 1 लाख फॉलोअर्सनी काय केलं? दिलं ना हाकलून. दिले की नारळ बसला एकच तिकडे 1 लाख फॉलोअर वाला. जा घरी जा, तू जा घरी जा. चला ना माझ्या बरं कुणीतरी. कशाला तुझ्या साल्ट काढले यार माझं कुणीतरी. चला आमचं त्याने सल्ट घातलं त्या अर्जुनाने, बाण घालायला होता आमच्या छातीत. पण जाऊ दे पका. कसं आहे माहितीये का, हे जर तात्या तरी हाय आपला चांगला, तात्याला सांगतो समजून तुझं, जर तू शांत राहा. पण ह्यांना आकली येणं गरजेचं आहे, महत्वाची गोष्ट. माझं पण चुकलं. आता इथून पुढे नाही अशी कधी चूक करणार. वाटलं तर तुमचं पाय धरून. पाय नको धरू, जाऊ दे आता, झालं गेलं जाऊ दे. आणि इथून पुढं आपल्या संसाराचं बघायचं आधी. मी कुठं नाही म्हणलं का तुला रील काढायला? रील काढू दे की ह्यांना, काढू दे. आधी आपल्या संसारात बघायचं, काम बघायची, मग करायचं. आपल्या जबाबदाऱ्या बघायच्या, आपले संस्कार बघायचे. हे असे कपडे शोभत नाहीत आपल्याला. आपलं गाव आहे, शहरात असेल तर ठीक आहे, पण मी काय म्हणतो, गावामध्ये जरा लोकांचा एक दृष्टिकोन वेगळा असतो बघण्याचा. घरात एक ठीक आहे, काय अडचण नाही तुम्हाला, पण गावात तुम्ही बाहेर फिरताय तुम्ही. आणि एक मी काय म्हणतो की तुम्ही करा की, करायला कुठं नको म्हणतोय, पण नवऱ्याचा पार गचोर धरू धरू तुम्ही करताय. काहीतरी काय इज्जत आहे, 4 चौघात इज्जत आहे. तुम्ही 4 चौघात असू दे. हे बघ आता किसनराव, आम्ही जातो घरी घेऊन ह्यांना. काही झालं तरी बायको आहे माझी, आहे का नाही? मग काय, ह्याची बी बायको आहे. आम्ही घेऊन जातो. तू काय कर, हिच्या तात्याला सांग, त्या अर्जुनच्या नादी लागू नको. अर्जुन माझ्या छातीत बाण घालेल. हा मग तात्याला सांग, तात्या ऐकल आणि तिला घरी सोड. सोडतो घरी तिला. असं करू नको परत. नाही ना करणार नाही. खरं. हे गोवागल लिपस्टिक थोबड दिल ते. चल सोडतो तुला घरी. चला काय भरून घेतो का त्याच्यात? मोकळी आणली होती काय? फॉलोअर्स सगळं पुरवतात ना, म्हणून मोकळं खायला follow. आता कळलंय ना मला.